आज 15 नोव्हेंबर हा दिवस म्हणजेच भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान हा दिवस आहे. एक अशा महानायक ज्यांनी आपल्या समाजाच्या अस्मितेसाठी, हक्कासाठी आणि स्वातंत्र्यासाठी आपला संपूर्ण आयुष्य समर्पित केले. आज मी धरती आबा अर्थात भगवान बिरसा मुंडा यांचे जयंतीनिमित्त बोलत आहे. मी संस्थापक सचिव या नात्याने आज या जयंतीच्या निमित्त बोलताना मला अत्यंत अभिमान वाटतो, कारण भगवान बिरसा मुंडा हे केवळ एक समाजाचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण मानवतेचे प्रेरणाचे स्रोत होते. मित्रांनो, भगवान बिरसा मुंडा यांचे आयुष्य अवघ्या 25 वर्ष होते, पण त्यांचे कार्य 25 युगापर्यंत पुरेल इतके महान होते. त्यांनी अशा वेळी आदिवासी समाजाला जागृत केले, जेव्हा ब्रिटिश सत्तेचे जुलमी चक्र आणि जमीनदाराचे शोषण शिंगेला आले होते. त्यांनी केवळ राजकीय स्वातंत्र्याची लढाई लढली नाही, तर त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांतीची मशाल पेटवली. त्यांनी उलगुलान महान उठाव पुकारला. हा उठाव होता अन्यायाविरुद्ध, शोषणाविरुद्ध आणि गुलामीविरुद्ध. भगवान बिरसा मुंडा यांनी समाजाला शिकवले की जल, जंगल आणि जमीन, पाणी, जंगल आणि जमीन हा आपला नैसर्गिक अधिकार आहे आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. एक संघटना म्हणून, सचिव म्हणून मला हे सांगावयास वाटते की भगवान बिरसा मुंडा यांचे विचार आजही तितकेच सखोल आणि प्रासंगिक आहेत. स्वाभिमान आणि अस्मिता. त्यांनी आदिवासी समाजाला स्वतःची ओळख आणि सांस्कृतिक जपण्याची प्रेरणा दिली. आपली संस्था देखील एक मुख्य ध्येय सांगत आहे. उदाहरण, शैक्षणिक विकास, पर्यावरणाचे विकास, जनकल्याणाचे विकास इत्यादीच्या माध्यमातून हाच स्वाभिमान जागवण्याचे काम करीत आहे. संघटना शक्ती. बिरसा मुंडा यांनी समाजाला एकत्र आणणे. संघ शक्ती, कलेश युग हेच खरे आहे. एक सचिव म्हणून मला माहीत आहे की जेव्हा आपण एकजूट काम करतो तेव्हा कोणतीही समस्या मोठी राहत नाही. निसर्गप्रेम. जल, जंगल, जमीन यांचे संरक्षण हा त्यांच्या लढ्याचा मुख्य गाभा होता. आज जेव्हा आपण हवामान बदलासारख्या जागतिक संकटाचा सामना करत आहोत, तेव्हा बिरसा मुंडा यांचे निसर्गावरील प्रेम आपल्याला एक नवीन दिशा देते. आजच्या या पावन दिवशी मी आपण सर्वांना, विशेषतः तरुण पिढ्याला आवाहन करतो की आपण भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊया. आपण केवळ त्यांची जयंती साजरी करू नये, तर त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात आचरण आणले पाहिजे. शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि आपल्या हक्कासाठी तसेच आपल्या कर्तव्यांसाठी जागरूक राहा. भगवान बिरसा मुंडा यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहिलो तर एक शोषणमुक्त, समाजवादी आणि बलशाली राष्ट्र घडवण्याचे त्यांचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. पुन्हा एकदा क्रांतीसूर्य धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांचे पवित्र स्मृती विनम्र अभिवादन करतो आणि माझे शब्द थांबवतो. धन्यवाद. जय बिरसा, जय जोहर, जय आदिवासी, आपकी जय.